कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. दीनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातील चंद्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर. गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊ. रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप व्यक्त. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. फुले सिनेमामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप. सिनेमा एकतर्फी नको. ब्राह्मण समाजानं केलेली मदतही सिनेमात दाखवावी अशी मागणी. फुले सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट. फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा. भुजबळांची प्रतिक्रिया. तर आव्हाडांकडूनही फुले सिनेमाचं समर्थन. आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीनं घेतली अजित पवारांची भेट. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो. भोसले कुटुंबियांचा आरोप. तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याची मागणी. मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत. लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना. अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी मग तपास कसा करणार. एसआयटी नेमा. अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मागणी. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार. कुणाल कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. तर कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत. पंढरपूरमधील चाचणी यशस्वी. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार. रामनवमी उत्सवात साई चरणी तब्बल 4,26,00,000 लाखांचं दान प्राप्त. रामनवमी उत्सव काळात आलेल्या साई भक्तांकडून भरभरून दान. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. आंबा, ज्वारी, फळबागा आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी चिन्ह. TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.